पुणेगाव येथे असणारे हे बुद्ध विहार बुद्ध विहार हे केवळ विटा मातीचे बांधकाम नसून ती शांतता, समता, करुणा आणि मानवतेचा दीपस्तंभ आहे. भगवान गौतम बुद्धांनी जगाला दिलेल्या अहिंसा, प्रज्ञा आणि बंधुभावाच्या विचाराचे हे पवित्र केंद्र आहे. मात्र दुर्दैवाने या बुद्ध विहाराची मोडतोड झाल्याने परिसरातील नागरिकांच्या भावना खोलवर दुखावल्या आहेत. या वास्तूच्या भिंतीवर झालेले जखम म्हणजे समाजाच्या श्रद्धेवर झालेली जखम आहे. बुद्ध विहारातून पिढ्यानपिढ्या शांतता आणि समतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचत आला आहे. त्यामुळे या पवित्र वास्तूचे वैभव पुन्हा पूर्ववत होणे ही काळाची गरज आहे. मोडतोड झालेल्या बुद्ध विहाराची तातडीने पाहणी करून आवश्यक दुरुस्ती व पुनर्बांधणी करण्यात यावी. विहाराच्या पुनर्बांधणीसाठी शासनाने विशेष निधी उपलब्ध करून द्यावा. या वास्तूला पुन्हा नव्या रूपात उभे करून बुद्धांच्या विचाराचा प्रकाश अधिक तेजस्वी करावा. ही केवळ एका वास्तूच्या दुरुस्तीची मागणी नसून सामाजिक समतेच्या आणि बंधुभावाच्या मूल्यांचे जतन करण्याची मागणी आहे. बुद्ध विहार पुन्हा उभा राहिला तर तो परिसरातील सामाजिक आणि सांस्कृतिक विकासाचे प्रेरणास्थान बनेल. शांततेचा संदेश देणाऱ्या या वास्तूवर पुन्हा अज्ञानाचा किंवा दुर्लक्षाचा अंधार राहू नये. शासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने सकारात्मक निर्णय द्यावा. बुद्ध विहाराचा दीप पुन्हा प्रज्वलित व्हावा आणि त्यातून करुणा, समता व मानवतेचा प्रकाश सर्वदूर पसरावा. यासाठी शासनाने आवश्यक ती कार्यवाही करून बुद्ध विहाराची दुरुस्ती व पुनर्बांधणी तातडीने पूर्ण करावी ही तमाम नागरिकांची मनपूर्वक आणि रास्त मागणी आहे. या बुद्ध विहाराच्या रंगरंगोटी व डागडुजीसाठी श्री राजाराम बनसोडे यांनी बऱ्याचदा स्वखर्चातून निधी दिला आहे. या वास्तूमध्ये बुद्ध पौर्णिमा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती व महानिर्वाण दिन मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. या विहाराच्या दुरुस्ती व स्वच्छतेसाठी प्रशासनाबरोबर समाज बांधवांनीही याकडे लक्ष देण्याची गरज आहे. या बौद्ध विहाराची मोडतोड बरीच झालेली आहे. त्याची दुरुस्ती व्हावी, त्याची डागडुजी व्हावी, रंगरंगोटी व्हावी. त्याचबरोबर जेवढी एरिया आहे त्याला वॉल कंपाऊंड केलं तर एक बरं होईल. सुरक्षेच्या दृष्टीनं लक्ष द्यावं. सर्वसाधारण इतर ठिकाणच्या पेक्षा आपलं काहीतरी वेगळं पण असावं अशा दृष्टीनं त्याचे ते गार्ड्स वगैरे ते वर्ष 2 वर्षापूर्वी मोडलेले आहेत, लावलेले मोडलेले आहेत, ते पण दुरुस्त करायचे आहेत. आणि जरा सुशोभीकरण चांगलं व्हावं हे एवढीच अपेक्षा आहे. ही डागडुजी झाली पाहिजे, दरवाजा नाही दरवाजा बसवले पाहिजे, वर्ण गळते स्लॅबची डागडुजी झाली पाहिजे. तर परिसर आपला स्वच्छ नाही, त्याचे स्वच्छता केली पाहिजे आणि झाडं लावली पाहिजे इथं फुलांची. याला फक्त प्रशासनच जबाबदार आहे का नागरिक पण जबाबदार आहेत? नागरिक पण जबाबदार आहे. प्रशासनाकडे आपली काय मागणी आहे? तेच की आपले डागडुजी झाली पाहिजे, बाकी स्वच्छता झाली पाहिजे, कंपाऊंड झालं पाहिजे साईडनं.